महात्मा बसवेश्वर महाराज की जय. सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. हर महादेव. शिव शिव वेळो वेळा जिव्हे लागी लागो चाळा सकल जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान तीर्थयात्रा पायी घडो परोपकारी देह पडो सकल जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान मन्मथ म्हणे हेची ध्यावे वारंवार जन्मायावे सकल जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान शिवहार शिवहार जय जयाजी सदा शिवा परब्रह्मा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जियेची अनुग्रहे अशा त्या शक्ती सहित असलेल्या शिवप्रभूला कोटी कोटी वंदन करूया. मी परिहारामध्ये वेळ घालणार नाही. सगळे आपण इथं असलेल्या सगळ्यांच्या अंतःकरणात जिची ज्योती आहे त्या प्रकाशमय ज्योतीला कोटी कोटी वंदन करते आणि आपण आजच्या टाळ आरती सांगतेचं कीर्तन ग्रंथराज परमरहस्य पारायण केलं आम्ही. ग्रंथराज परमरहस्याचं ज्याच्यामध्ये परमरहस्य सांगितलेलं आहे. माणसाच्या बुद्धीच्याही पलीकडचं जे रहस्य आहे सहज वरवर देहाकडे बघायला जाऊ तर ते रहस्य कळणार नाही. पण नामस्मरणाचा ध्यास घेता घेता जर अंतराकडे वळू नामस्मरणाचा ध्यास घेता घेता जर अंतःकरणाकडे जाऊ तर आम्हाला ते रहस्य कळणार आहे. परमरहस्य म्हटले. अशा त्या परमरहस्याची आज सांगता आहे. आज शिवकथेची सांगता. सुंदर योग आहे. तर असा हा परमरहस्य ज्याच्यामध्ये आमचं जीवन कृतार्थ व्हावं, आमचं जीवन मार्गी लागावं असे 19 तत्व सांगितलेले. परमरहस्यामध्ये आमच्या जीवनाला उपयुक्त अशी 19 तत्व सांगितलेली आहेत. पंच आचार आहेत, अष्ट आवरण आहेत आणि षटस्थल आहे. आम्हाला परमरहस्य अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने वाचावा आणि पुन्हा ठेवून द्यावा असं नव्हे. त्यात काय सांगितलेलं आहे, माझं जीवन मार्गी लागावं नाही, योग्य दिशेनं जावं यासाठी हे 19 तत्वावर आधारलेला हा ग्रंथ आहे जो सिद्धांत शिखामणीचा सार आहे. आता शिवकथा ऐकली आपण. शिव तांडव नृत्य बघितलं. हे तांडव नृत्य जन्मलं कुठून?
तांडव नृत्य करण्यासाठी प्रेरित कसे झाले भगवान शिव, याची मोठी गमतीदार कथा, याची मोठी गमतीदार कथा आहे. जणू काय तुमच्या माझ्या लौकिक घरामध्ये घडणारी ती कथा आहे, पण त्याच्यामध्ये अलौकिकत्व निर्माण झालं. त्या तांडव नृत्यामधून माहेश्वर सूत्र निर्माण झालं. माहेश्वर सूत्र नावाचं संस्कृती प्रकाशनानं प्रकाशित केलेलं एक छोटस पुस्तक. आम्हाला वरवरचा परमार्थ पुष्कळ केलो आम्ही, थोडस समजून घ्यायचं आहे, खरंच गूढ त्याचं समजून घ्यायचं आहे. तर माहेश्वर सूत्र छोटं पुस्तक आहे, वाचायला फार वेळ लागत नाही, एका बैठकीमध्ये होणार. म्हणतात जिथं हा शिवप्रभू शंकर आणि पार्वती, आम्ही त्यांचं शंकर आणि पार्वती भक्त आणि देव आहेत, शिष्य आणि गुरुत्वाचं ठिकाण आहे, आणि पती आणि पत्नी मानतो. पती पत्नी त्यांचा परिवार आहे, कार्तिकेय स्वामी आहेत, आणि दुसरा गजानन गणपती. एकदा असेच घरामध्ये बसले, पूजा विजा आटोपली, आणि मग नारद मुनी सहज आले. थोडस शिवकथेची सांगता म्हणून थोडस जायचं. माहेश्वर सूत्राची कसं प्रसवलं माहेश्वर सूत्र. आणि मग आल्यानंतर एक आंबा आणला. भगवंताच्या दारात चाललो, काहीतरी प्रसाद घेऊन जावा म्हणून एक आंबा आणला, महादेवा पुढे ठेवला. मुलं होती 2. घरात 2 मुलं असलं की मग गणपतीनं घाई घाई तो आंबा घेतला आणि मस्त खाल्ला, फस्त केला. आणि शांतही बसले नाही गणपती, आणि म्हणायला लागले, मी एक आंबा आणला होता, मी खाल्ला. डिवचलं कार्तिक स्वामीला, डिवचलं. कार्तिक स्वामी म्हणायला लागले, मला आंबा मिळाला नाही, मला प्रसाद मिळाला नाही. आणि मग दोघात भांडणं झालं. एवढं भांडणं विकोपाला गेलं, कार्तिक स्वामी रुसून निघून गेले, कुठं तर दूर डोंगरावर जाऊन बसले. पार्वतीनं म्हटलं, महादेवाला तुम्हाला काही काळजीच नाही, पोरं एवढे भांडतात, तुमचं लक्ष नाही. हा एक मुलगा जाऊन तिकडे कुठंतरी बसलाय, त्याला शोधलं पाहिजे की नाही, तुम्ही गेलं पाहिजे. ते म्हणाले, नाही, तो समर्थ आहे, तो समर्थ आहे, तो येईल, थोड्या वेळाने येईल. नाही नाही, गेलं पाहिजे, तुम्ही नाही गेला तर मी जाईल. भांडण होता होता, क्षुल्लक कारण होतं, आणि त्याचं भांडण होता होता एवढं विकोपाला गेलं भांडण, शक्तीनं आपले सगळे अस्त्र काढले. सगळे अष्टभुजाती, अष्टशस्त्रधारी, तिने सगळे शस्त्र काढले. रुसवा फुगवा काढला, कांगावा काढला, सगळं. हे तर झालं आपल्या लौकिकामधले. तर तिने आपल्या शक्ती जागृत केल्या. तेव्हा महादेव म्हणाले, मीही काही कमी नाही. आणि दोघाच्या भांडणातून एवढा राग आला महादेवाला. महादेव लवकर रागात येतात, पावतातही तेवढे लवकर रागात आले. आणि जागृत झालेल्या शक्तीला, अशा प्रगट झालेल्या शक्तीला, मोठ्या आवेशात आलेल्या शक्तीला शांत करण्यासाठी एक उपाय म्हटला. त्यांनी तांडव नृत्य सुरुवात केलं. तांडव नृत्य सुरुवात केलं. डमरू वाजवला, डमरू वाजवल्या, त्यामधून नाद निर्माण झाला. सारी ही अक्षर एक एक निघायला लागली. परमरसामध्ये सुंदर अध्याय, 52 अक्षर वर्ण वेगवेगळी. आपण आताही मुलांना बाराखडी शिकवताना आपल्या वर्ण लक्षात येतात, थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर. ह्या सगळ्या वर्णामधून एक 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 अक्षर निघत, पंचाक्षरी षडाक्षरी, जे सप्तकोटी मंत्राचे पुढारी आहेत, असा पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र निर्माण झाला. तरी शक्ती शांत होईना, शक्ती शांत होईना. तेव्हा त्याग केला, बाहेर काढलं शक्तीला. शक्ती बाहेर गेली तेव्हा महादेव एकदम निष्फळ झालं. त्यांचं महादेवाचं शिवत्व हे अर्धवट झालं. शक्ती होती तेव्हा पूर्णत्व होतं,
शक्ती बाहेर तिला तिचा त्याग केला तेव्हा मग काहीच नाही. सकाळी उठले कमंडलू घ्यायला सुद्धा हातात अवसान नाही, बुडवायला नाही, पाणी घ्यायला नाही. मग म्हटलं की नाही, शक्तीला शांत केलंच पाहिजे. आणि मग नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय प्रणवासहित असलेला पंचाक्षरी मंत्र तोच षडाक्षरी झाला. आणि असा पंचाक्षरी षडाक्षरी जे सप्तकोटी मंत्राचे पुढारी याचा वाचिक जयघोष केला जोरात. आणि तेव्हा शक्ती शांत झाली. शक्ती शांत झाली. इथूनच माहेश्वर सूत्र जन्माला आलं. तिथे माहेश्वर जे आपलं स्थल आहे तिसरं, भक्त माहेश्वर हे दुसऱ्या नंबरचं जे स्थल आहे आमचं, त्या स्थलाची लक्षणं मग सांगितली पार्वती मातेला. माहेश्वर स्थलाची लक्षणं सांगितली. तो कसा असावा, त्याला परणारी परधन हे परमरसामध्ये आता आहे. आम्ही जंगमाची लक्षणं जेव्हा ऐकतो त्यावेळेस खरोखरच तो साक्षात शिवप्रभू असतो जंगम हा. आणि म्हणूनच आम्ही जंगम लिंग आणि लिंग जंगम आणि नाही गुरु जंगम लिंग या तिन्हीलाही एक मानतो. आणि त्याच्या तीर्थसेवनाने आमच्यामधलाही क्रोध शांत होतो, द्वेष संपतो. अशा प्रकार हा शिवकथाच्या अनुषंगाने थोडासा ह्याचा माहेश्वर सूत्राचा थोडासा वरवरचा थोडासा आपण विषय घेतला. ज्या शिवप्रभू जे आहेत, शिवप्रभू गाभा आहेत, पण शक्ती सहित जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची प्रभा आहे. त्यांच्यामध्ये ती स्पंदन शक्ती आहे. शक्ती असेल तरच स्पंदन आहे. स्पंदनामध्ये विमर्श शक्ती आहे. ह्या सगळ्या मोठ्या जड गोष्टी वाटतील, पण आपल्याला किती दिवस वरवर राहायचं आहे, बघायचं आहे. विमर्श शक्तीमधून हे सारं जग निर्माण झालं. हे सारं जग निर्माण झालं. 5 तत्व निर्माण झाली. आणि आम्ही ही सगळे 5 तत्वाचे हे पुतळे. आणि याच्यामध्ये त्या शिवप्रभूचा अंश चैतन्य रूपाने आला. आणि आम्ही गर्भात आलो, गर्भातून जन्म घेतला, चालायला लागलो, बोलायला लागलो, या देहाचं भान आलं. भूक लागली की रडायला लागलो, तहान लागली की आईला बोलवायला लागलो. असं करता करता या देहाचं भान झालं. आणि याच्या सुखासाठी जे जे लागतं ते मिळवण्यासाठी धडपड करायला लागलो. ही अभंगाची पार्श्वभूमी आहे. आम्ही धडपड करायला लागलो की या देहाच्या सुखासाठी मिळवण्यासाठी रडून पडून कसंही करून मिळवायचं. हा धर्म, देहधर्म आमचा जागृत झाला. वरचेवर मोठे व्हायला लागलो, मोठे झालो, संसार मांडला. संसार मांडल्यानंतर अजून जोराची वासनेची भूक लागली आम्हाला. सगळ्या या देहाची सुखलोलुपता पूर्ण करण्यासाठी आम्ही धडपड करू लागलो. देहाच्या सुखाला सुख मानू लागलो. तेव्हा संत हे जागृत होते. संत हे जागृत होते. संतांनी बघितलं. संत हे ह्या गावून त्या गावला संचार करत असतात. राष्ट्रसंत गुरुमाऊली आपली कुष्णूरपर्यंत येत होते. ताकबीड खेड्या पाड्यात घराघरात जात होते. संचार करत होते. कशासाठी? कशासाठी फिरत होते? तुमचं आमचं निरीक्षण करत होते. अरे हा माणूस उठल्यापासून झोपेपर्यंत सारखा धडपड धडपड करतोय, याला पाहिजे का? याला काय पाहिजे? आम्ही सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत धडपड करतो, आम्हाला पाहिजे का? काय पाहिजे? निरीक्षणाअंती संतांच्या लक्षात आलं, याला सुख पाहिजे, याला समाधान पाहिजे, याला शांती पाहिजे. पण हा जो धडपड करतो त्याचा मार्ग मात्र चुकीचा आहे.
संत कसे आहेत? त्यांना ज्याच्यामधून सुख मिळालं, त्यांना ज्या मार्गामधून शांती मिळाली, समाधान मिळालं, ते सगळ्यांना द्यावं. सगळ्यांना द्यावं, कारण ते देणारे आहेत, दयावान आहेत. दयेचे आगर दयेचे आगर कृपेचे सागर, दयेचे आगर कृपेचे सागर, दयेचे आगर कृपेचे सागर, दयेचे आगर कृपेचे सागर. मायेची अपार राहता ती, मायेची अपार राहता ती, दयेचे आगर कृपेचे सागर, दयेचे आगर कृपेचे सागर, दयेचे आगर कृपेचे सागर. दयेचे आगर कृपेचे सागर, मायेची आपर राहतात. संत हे दयेचे आगर आहेत. दया त्यांच्या अंतकरणात भरलेली आहे. त्यांनी म्हटलं, हा माणूस अशांत आहे, एवढंच भोवताली भौतिक सुख मिळूनही हा अतृप्त आहे, अशांत आहे, टेन्शन मध्ये आहे, तर याला मार्ग दाखवला पाहिजे. संतांना ज्याच्यामुळे सुख मिळालं, ज्या मार्गाने सुख मिळालं, त्या मार्गाचा अनुभव त्यांनी अनुभवला, तो मार्ग सगळ्यांना सांगावा, अशी दया अंतकरणामध्ये जागृत झाली. आणि हा जो देह आहे, या माणसाचा, या देहाचा सदुपयोग कसा होईल, याच्यासाठी सुंदर अभंगवाणी लिहिली. कोण? मन्मथ माऊली. मन्मथ माऊली हे अगदी प्रतिकूल काळामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार केला. जिथं परमार्थ करायलाही बंदी आली होती, बराचसा निजामाचा, मुघलाचा प्रभाव होता, भक्ती मार्गाला खूप काही अडीअडचणी येत होत्या. अशाही प्रतिकूल काळामध्ये मन्मथ माऊलींनी स्वतः भक्तीचा स्वीकार केला, स्वतः ह्या मार्गाचा स्वीकार केला आणि स्वतः समर्थ बनले आणि सगळ्यांना अभय दिला, आधार दिला. मन्मथ आला से भूलो का, आता कोणी भिवू नका. म्हटलं कुणी भिवू नका, भ्यायचं नाही. परमार्थ हा स्वतंत्र आहे, परमार्थ करणं ही स्वतंत्रता आहे, तो आमचा अधिकार आहे, म्हणून भ्यायचं नाही. मन्मथ माऊली जेव्हा लहान होते, मोठ्या नवसा सायासाने कार्तिक स्वामींनी पार्वती मातेच्या पोटी अवतार घेतला मन्मथ स्वामीच्या रूपात. सुंदर बसवलिंगाचा अभंग माहित आहे आम्हाला सगळ्यांना, पार्वती माऊलीचा. पार्वती माऊली आणि शिवलिंग स्वामी हे मन्मथ माऊलीचे आई वडील एकदम सात्विक प्रवृत्तीचे होते. 3 वेळेस त्रिकाळ पूजेसाठी पतीची सेवा करायची, स्थान सेवा करायची, सगळी सेवा पतीची करायची. ज्या आदिमाया शक्तीने स्थान सेवेने शिवप्रभूला प्राप्त करून घेतलं होतं, तीच सेवा ही मन्मथ माऊलीची आई आपल्याही संसारामध्ये करत होती. पतीला 3 वेळेस पूजेची तयारी करून देत होती. सदा मुखामध्ये शिवहार होतं, म्हणून त्यांची कूस पवित्र झाली. आणि बसवलिंग म्हणे पवित्र भूमिका, रुचली कार्तिका अवताराया. पार्वती माऊलीची कूस आवडली मन्मथ स्वामीला पोटी यायला. कार्तिक स्वामीचे अवतार असलेले मन्मथ माऊली मोठ्या नवसासायासाने मन्मथ माऊली पोटाला आली, खेळायला लागली. खेळता खेळता वैराग्य वृत्तीचे लक्षण होते.
भारी वस्त्र घालायचे नाही, दागदागिने नाही, खायला मागायचं नाही. असे मन्मथ माऊली जेव्हा वावरायला लागले तेव्हा शेजारी पाजारी म्हणायला लागले, शेजारी पाजारी म्हणायला लागले, हा मुलगा एवढ्या नवसा सायासाने तुमच्या पोटाला आला, परंतु हा काही तुमचा वंश वाढवेल असं वाटत नाही. कारण एवढा वैराग्य वृत्तीचा हा लग्न करेल, तुमचा वंश पुढे वाढवेल, याच्याकडून काही आशा नाही. तर आज आम्ही पाहतो, मन्मथ माऊली जर तुमच्या माझ्यासारखा संसार मांडले असते, 3-4 मुलांना जन्म दिला असता, त्याच्या पालन पोषणामध्ये त्यांचा जन्म संपला असता. पण आज त्यांचा वंश वाढला की खुंटला? मन्मथ स्वामीचा वंश वाढला की खुंटला? आज हजारो नाही लाखो मुखाने म्हणतो आम्ही, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. मग जो धर्मासाठी निर्वंश होतो, जो देशासाठी निर्वंश होतो, तोच खरा वंशी असतो. अशी ही मन्मथ माऊली, त्यांचा हा अभंग आहे, त्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेला अभंग पहिल्या चरणात म्हणतात, शिव शिव वेळो वेळा, शिव शिव वेळो वेळा, शिव शिव वेळो वेळा, शिव शिव वेळो वेळा, जिभेला गेला गोचाळा, जिभेला गेला गोचाळा, शिव शिव वेळो वेळा, शिव शिव वेळो वेळा, जीवेला गेला गोताळा, जीवेला विला गोताळा, शिवा शिव वेळो वेळा, शिवा शिव वेळो वेळा, शिव शिव वेळो वेळा, जिभेला गेला गोचाळा, लागिला गोचाळा, जिभेला गेला गोचाळा, शिव शिव वेळो वेळा, जीवेला गेला गोताळा, शिव लागला गोताळा, जीवेला गेला गोताळा. शिव शिव वेळो वेळा, जिव्हे लागी लागो चाळा. मागणी पर अभंग आहे. सांगतेच्या दिवशी टाळ आरतीला मागणीचा घ्यावा घ्यावा अथवा संताचा घ्यावा अभंग. आता मागणीचा घेतला तर रात्री संताचा घ्यावा, आता संताचा घेतला तर रात्री मागणी पर घ्यावा. तर आपण आज मागणी पर घेतलेला आहे, सांगता झालेले आपल्याला मागायचं. काय मागायचं? मागण्यासाठी सुद्धा कुवत लागते, मागण्यासाठी सुद्धा पात्रता लागते. मन्मथ स्वामीने म्हटलं की अरे हे मागा, माझ्या जिव्हेला वेळोवेळी शिव शिव म्हणण्याचा चाळा लागू दे. कारण त्याच्यामध्ये हित आहे. शिव या नावाचा अर्थच आहे कल्याणकारी. सत्यम शिवम सुंदरम म्हणतो, ते सत्य आहे, शाश्वत आहे, सुंदर आहे. ते नाम माझ्या जिभेनं वारंवार घेतलं पाहिजे. या जिभेचा उपयोग वेगवेगळा केला जातो. जेव्हा आम्ही या जिभेने शिव शिव नाम घ्यायला लागू, सतत जेव्हा जिभेला या चाळा लागल्या आणि काही दिवस अट्टहासाने घेतल्यानंतर, शिवदीक्षा घेतली किंवा अनुग्रह घेतला, मंत्र दिला, त्यांच्या अंतःकरणातून, मंत्र ही कोण देतो?
ज्यांनी स्वतः मंत्राचा अनुभव घेतलेला आहे अशा गुरुमाऊलीकडून आम्हाला मंत्र मिळालेला आहे. आम्ही भाग्यवान. राष्ट्रसंतांकडून आम्हाला मंत्र मिळालेला आहे. एवढा श्रेष्ठ जे अनुभवयुक्त मुखातून निघालेला तो मंत्र आम्हाला प्राणाच्याही पलीकडे जपायचा आहे. याही हाही जपताना जिव्हेने जपताना याचेही 3 प्रकार सांगितले. आणि तो जप म्हणतो. जप वारंवार म्हणतात. वारंवार तो पुटपुटणं किंवा म्हणणं याला जप म्हटल्या जातं. कुणी माळेतून म्हणतं, कुणी टाईम आपला वेळ लावून म्हणतो. आणि जेव्हा आम्ही जय जयकार करतो, जय घोष करतो नामाचा, तेव्हा त्याला वाचिक नामस्मरण म्हणतात. वाचेनं जोरात म्हणणं सगळ्यांना, मलाही ऐकू येतं, इतरांनाही हवा जिथपर्यंत जाते तिथपर्यंत ऐकू येतं, हा वाचिक नामस्मरण आहे. दुसऱ्या प्रकारचं आहे उपांशु नामस्मरण. जे आमचे ओठ हलतात, जीभ हलते, स्वतःला ऐकू येतो तो मंत्र, पण दुसऱ्याला ऐकू येत नाही, तो उपांशु जप. वाचिक जपापेक्षा थोडासा शक्तिशाली असतो. तिसरा जप आहे मानस जप. अत्यंत महत्वाचा आहे, एकाग्रतेचा आहे. हा मंत्र जपताना शुद्ध आसन टाकायचं आहे, वर बसायचं आहे. प्रातः स्मरण सांगितलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये परमरहस्यामध्ये. सकाळी उठायचं, हातपाय धुवायचे, शुभ्र आसन टाकायचं, वर बसायचं आणि मंत्र सद्गुरुनाथाचं स्वरूप समोर आणायचं आणि त्यांनी दिलेला मंत्र एक एक, ओठही हलणार नाही, जीभही हलणार नाही, मलाही मंत्र ऐकू येणार नाही, दुसऱ्यालाही ऐकू येणार नाही. पण हा मंत्र असा असेल, एक मंत्र परावाचेपासून, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, ह्या 4 वाचा. परावाचेमधून, अंतकरणामधून त्या नामस्मरण प्रेम भराने एक एक शब्द उमटतो. तेव्हा याचा परिणाम काय होतो? एक पाण्याने साचलेलं डबकं आहे छोटंसं, त्याच्यामध्ये एक खडा टाकला की त्याची तरंग कडेपर्यंत जातात. त्याची तरंग कडेपर्यंत जातात. तसाच अंतरामध्ये एक शब्द उमटला, शिवाय नमः. शिव उमटला की तो त्याची तरंग, त्या शब्दाची पूर्ण पेशीला स्पर्श करतात आणि प्रत्येक पेशी सतेज होत असते, ताजी तवाणी होत असते. काही पेशी अशा कामात न येणाऱ्या अशाच मृत होत असतात. पण या मंत्राणी या पेशा पुनर्जीवित होत असतात आणि आमची ऊर्जा वाढते, ताकद वाढते. कशाची? मनाची ताकद वाढते, तनाची ताकद वाढते. आणि परमार्थ हा अंतरीचा विकास करण्यासाठी आहे. पूजन लाख बेल वाहनं, लाख फुलं वाहनं, छान शुद्ध शास्त्रोक्त पद्धतीनं अभिषेक करणं, वातावरण सुंदर निर्मिती करणं, हा विधी झाला. पण या विधीचा परिणाम माझ्या मनावर व्हावा. बाहेरचं वातावरण जसं प्रसन्न आहे तसं माझं आतलं मन सुद्धा प्रसन्न झालं पाहिजे. हा परमार्थ आहे, हा धर्म आहे. हे कर्मकांड हा विधी आहे. त्या विधीची सिद्धी काय? माझ्या मनाला प्रसन्नता निर्माण. परमार्थ समजून घ्यायचं आहे आम्हाला. उगाच आंधळ्यासारखं काय म्हणतो, आंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं असं. राष्ट्रसंतांची अपेक्षा होती, माझा प्रत्येक भक्त डोळस व्हावा, शुद्ध असावा, चारित्र्य संपन्न असावा. आणि त्यांच्या अपेक्षेमधलं चारित्र्य बनवण्यासाठी शिव शिव हे जिभेला चाळा लागला पाहिजे. शिव शिव या नामाचा आमच्या अंतरावर परिणाम होत असतो. बाहेरच्या देहाकडे आम्ही लक्ष देतो. याला सर्दी झालं, पडसं झालं की लगेच आम्ही डॉक्टरांकडे जातो, याच्यावर उपचार करतो, सगळे इंद्रिय ठीकठाक करतो. एखादा दात किडला तर त्याला दुरुस्त करतो.
हे सगळं करतो आम्ही, पण आतल्या इंद्रियाचं का? परमार्थ करायचा आहे आम्हाला, धर्म जागृत ठेवायचा आहे. तर नुसत्या बाह्य देहाचा विकास करून जमणार नाही. तर आतले इंद्रिय आहे 4: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. असे 4 इंद्रिय आतले इंद्रिय आहेत. तर मन जे आहे, मनाला म्हणतात हा देह जसा 5 तत्वाचा बनलेला आहे, तसं मन हे अन्नाच्या सूक्ष्म भागापासून बनलेलं आहे. मी खरा परमार्थ सांगायचा प्रयत्न करायले, जे राष्ट्रसंतांनी आपल्याला सांगितलं सगळ्यांना. विसरू नये म्हणून वारंवार त्याची उजळणी करायची. तुम्ही ऐकला असाल, मी ऐकले, पण त्याची वारंवार उजळणी करायचं आहे. त्याचा विसर पडू द्यायचा नाही. जागृत ठेवायचे त्यांचे विचार जागृत ठेवणं म्हणजे त्यांचा आदर आहे. त्यांच्या विचाराची आम्ही जोपासना करणं म्हणजे त्यांची गुरुदक्षिणा आहे. आणि म्हणून मन जे आहे अन्नाच्या सूक्ष्म भागापासून बनलेलं आहे. तर या नामाचा परिणाम कसा होतो अंतरिंद्रियावर? तर आम्ही सकाळी म्हटलं की आचार सांगितले आम्ही. आता आचार सगळे सांगत बसत नाही. सदाचार आहे, गणाचार आहे, भृत्याचार आहे, लिंगाचार आहे, शिवाचार आहे. हे 5 आचार, सदाचार म्हणजे चांगलं वागणं, भृत्याचार म्हणजे नम्रता, गणाचार म्हणजे एकता, लिंगाचार म्हणजे लिंग तो प्राण, प्राण तो लिंग, एवढं लिंगावर प्रेम करणं. शिवाचार जे जे दिशे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाढे. असा सुंदर शिवाचार, हे 5 आचार. आणि गुरु आणि लिंग जंगमाची सेवा या अभंगामधले 8 आवरण, याचा आदर करणे, याला धारण करणे आणि 5 आचाराने वागायला लागल्यानंतर आम्ही भक्त होतो. भक्त व्हायला एवढं करावं लागतं. आज तेव्हा भक्त आणि भक्त मधून भक्त माहेश्वरी प्रसादी प्राणलिंगी शरण ऐक्य एक रूपला. एकतेकडे आज सांगतेचा दिवस आहे, समाप्तीचा दिवस आहे. चंद्र जसा कलेने वाढता वाढता एक दिवस पौर्णिमेचा सुंदर चंद्र प्रकाश साऱ्या पृथ्वीला चांदीसारखा प्रकाशमय करतो. इतका सुंदर दिसतो. तसाच आम्ही अंतरीच्या विकासाने एवढे सुंदर दिसू. सांगत होते मी अन्न, प्रसाद, अंतरीचं मन इंद्रिय. तर मग आम्हाला प्रातःकाळी उठून नामस्मरण करायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे, दारात सुंदर रांगोळी रेखायची आहे. प्रसन्नतेचं लक्षण. आपली कला सुंदर कला आहे. प्रत्येकाच गायकांची जशी सुंदर कला आहे, कशी आनंद देते, तशी आमची दारापुढे जाणारा माणूस, अरे वा किती सुंदर प्रसन्न वाटतं त्याला. घरदार स्वच्छ करायचं, स्वतः शुचिर्भूत व्हायचं, इष्टलिंग पूजा करायची. जे काही ज्याचं त्याचं दैवत असेल, इष्टदैवत, त्याची पूजा करायची, त्याचं तीर्थ घ्यायचं. आमचं गृहिणीचं काम स्वयंपाक घरामध्ये गेल्यानंतर अनेकांना सुंदर गाता येतं, सुंदर लयबद्ध असं नामस्मरण करता येतं. सुंदर नामस्मरण करता करता स्वयंपाक करायचा. त्या स्वयंपाकावर या नामस्मरणाचा प्रभाव पडतो. ते आमच्याजवळ ती पात्रता, आम्ही ते करू शकतो. म्हणूनच मन्मथ माऊली परमरहस्यात म्हणतात, स्त्रिया असाव्या शुचिर्भूत सदा, भवी स्पर्श करू नये कदा, जरी असेल संसारी आपदा, तरी आचारा सोडू नये. आचार सोडायचा नाही. माझा संसार श्रीमंतीचा की गरिबीचा याला फार मोठं महत्त्व नाही, पण माझा संसार किती आचारवंत आहे याला महत्त्व आहे. आणि मग स्वयंपाकघरात गेलो, नामस्मरणामध्ये स्वयंपाक केला. घरी सासरे आहेत, पती आहेत, दीर आहे, सासूबाई आहे, जाऊबाई, मुलं आहेत, या सगळ्यांना या चैतन्याची सेवा करते म्हणून त्यांना सुंदर प्रसाद वाढायचा. खाणाऱ्यानेही प्रत्येक घासागणित त्या शिवप्रभूचा आठव करत नामस्मरण घेत जर तो खाल्ला, तर याचा मनावर परिणाम होतो. जसं अन्न तसं मन. तर मग
मन म्हणजे काय? आम्हाला मन म्हणजे काय हे कळलं पाहिजे की नाही? 4थ्या अध्यायात सांगितलंय मन म्हणजे काय ते. सांगितलंय की नाही? डोळसपणाने वाचायचा परमरस एवढा सुंदर ग्रंथ आहे. कुठली भाकड कथा नाही, कुठली अंधश्रद्धा नाही. शुद्ध तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि मग शिवहार 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 काही होत नाही, सवय नसल्यामुळे चक्कर येत असते उभं टाकल्यामुळे. काही काळजी करू नका कोणी. आणि मग अशा प्रकारे मनाचं स्वरूप सांगितलं. संकल्प विकल्पात्मक मन आहे. इकडे लक्ष द्या. त्यांची काळजी घ्यायलेत त्यांनी. बसू द्या. आणि मग तर प्रत्येकाला मन आहे की नाही? इकडे बघा, मन आहे ना प्रत्येकाला. मनाने काय काम करतो आपण? मनाने काय काम करतो आम्ही? मनाचं काम काय? विचार केलाय कधी? मनाने आम्ही विचार करतो. चांगला विचार, वाईट विचार, व्यर्थ विचार, क्रांतिकारी विचार, वेगवेगळे अनेक प्रकारचा विचार करतो. आणि मग असा रोज प्रसाद खाल्ल्यानंतर माणसाच्या मनावर परिणाम होतो. आणि माणसाच्या मनावर परिणाम होतो. वाईट विचाराची संख्या कमी व्हायला लागतात, व्यर्थ विचार संपायला लागतात, चांगल्या विचाराची संख्या वाढते. त्याच्यानंतर आहे बुद्धी. बुद्धी तर माहित आहे की नाही? बुद्धी आहे की नाही आपल्याला? बुद्धीने काय करतो? बुद्धीने काय करतो आपण? बुद्धीने आम्ही निर्णय घेत असतो. बुद्धीने आम्ही निर्णय घेत असतो, करावं की नाही, हो की नाही, कीर्तनाला जावं की नाही, शिवकथा एवढा वेळ बसल्यानंतर ऐकल्यानंतर आता कीर्तनाला थांबावं की नाही, हो की नाही. या सप्ताहामध्ये धनराशी किती द्यावी, एवढी द्यावी की तेवढी द्यावी, द्यावी की देऊ नये, हे 2 विचार असतात. हो किंवा नाही 2 विचार असतात. जेव्हा मनात मध्ये चांगल्या विचाराची संख्या वाढते तेव्हा माणूस चांगला निर्णय घेतो. माणूस चांगला निर्णय घेतो आणि चांगला निर्णय घेतल्यानंतर कर्म चांगलं होतं. विज्ञान आहे. पहिल्या अध्यायात ज्ञान विज्ञानाची परिभाषा सांगितली. विज्ञान अजून पुढे आहे चित्ताचं. आणि मग चांगला निर्णय घेतला की चांगलं कर्म होतं. जेव्हा आपल्यालाही सुखदायी वाटणारा कर्म होतं, त्या कर्मापासून दुसऱ्यालाही सुख होतं. असं कर्म जेव्हा माणसाच्या हातून घडतं तेव्हा तिसरा अवयव आहे आतला चित्त. चित्ताची चैतन्यता वाढते. चित्त अंचवले चैतन्य वाढिले, द्वैतासी धाडिले देशांतरा. चित्ताचं चैतन्य वाढलं, मनात उत्साह निर्माण झाला, आनंद निर्माण झाला, मन मोठं झालं. मोठं झालं मन कोणाला म्हणतो आम्ही? सगळ्यांना जो मदत करतो, कोणी आडलं दडलं धावून जातो, माझ्याजवळ जास्त पैसा एखाद्याच्या गरीबाच्या लग्नात दान करतो, कुणी रंजला गांजला त्याच्यासाठी धावून जातो. हा विकास आहे. नाहीतर तिथं आग लागली, अरे आपले आपले पोरं घरी बसा, तिथं जाऊ नका बघा, असं नाही. विकास कोणता आहे? अरे जा, तिथे एवढी मोठी आग लागली, सगळे चोकडून जाऊन ती आग विझवा. माझा असेल की कुणाचा दुश्मनाचा असेल. हा मनाचा विकास आहे. हा आहे धर्म, हा आहे परमार्थ. धार्मिक होतं मन, माणूस परमार्थमय होतो, माझा संसार परमार्थमय होतो. आणि अशा माणसासाठी तुकाराम महाराज म्हणतात बघा एका ठिकाणी, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा. एका प्रसादाच्या सेवनाने माणसाचा देव झाला, माणसाचा साधू झाला. किती सोपं आहे. देव होऊन देवासी भजिजे. स्वच्छ होऊन स्वच्छताकडे जा, निर्मळ होऊन निर्मळतेकडे जा. अशी चित्ताचा विकास होतो. राहिला अहंकार, राहिला अहंकार. अहंकार हा माणूस अग्नीसारखा आहे, तो सगळ्यांना जाळत निघतो. आमच्यामध्ये अहंकार असला तर आम्ही मोठ्या तोऱ्यात राहतो, सगळ्याच्या मनाला दुःख देतो. जाळणाराही अहंकार. मग तो संपतो का? संपत नाही. अग्नी विजला की अंधार होतो, पेटला की जाळतो. तर आमचा अहंकार दोन्ही स्वरूपात राहत नाही, जाळणाराही नाही, लाचार असा विझलेला नाही. विजणं म्हणजे लाचारी, लाचारी नाही. मग या दोन्हीच्या मधली अवस्था आम्हाला येते. ती अवस्था कोणती असेल अंदाज करा. पेटलेला अग्नी नाही, विजलेला कोळसा नाही. आम्ही कोण आहोत? कोण आहोत आम्ही? मी पहिल्यांदा सांगितले प्रास्ताविकेमध्ये, त्या प्रकाश गाभेचे आम्ही अंश अंश आहोत, ज्योती स्वरूप आहोत. माझा अहंकार ज्योती स्वरूपाने उरतो. ज्योती ही अंधार नष्ट करते. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानाचा अहंकार नष्ट होतो. या ज्ञानाच्या ज्योतीने आम्ही ज्योती स्वरूप राहतो. ज्योती ही प्रकाश देते, सगळ्यांना वाट दाखवते. त्या माणसाचं जीवन असं बनतं की तो सगळ्यांना वाट दाखवतो. असं प्रकाशमय जीवन बनतं. हा प्रकाशमय जीवन म्हणजेच आम्ही त्याच्यासारखे व्हायला लागतो. आणि म्हणून त्याचं दर्शन, जो सकल सकल जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे डोळा माझे ध्यान घान, डोळा माझे ध्यान, सकळ जगाचे जीवन सकळ जगाचे जीवन. सकळ जगाचे जीवन जडो डोळा माझे ध्यान. सकळ जगाचं जीवन जो आहे तो शिवगाभा, ते माझं ध्यान माझ्या डोळ्याला त्याचं ध्यान दिसू दे, तोच दिसू दे माझ्या डोळ्याला. जिभेला त्याच्या नामाचा चाळा लागू दे, माझ्या डोळ्याला त्याचं ध्यान लागू दे. जो सकल जगाचं जीवन आहे, अशा प्रकारे माझ्या संपूर्ण देहाचा उपयोग हा परोपकार तीर्थयात्रा पायी घडो, परोपकारी देह पडो. मुखाने कानाने त्याचं श्रवण होऊ दे. प्रत्येक ज्ञानेंद्रियाद्वारे त्याला बघता येतं आम्हाला. नामस्मरणाला त्याचं शिवप्रभूचं डोळ्यांनी स्वरूप बघता येतं. कानाने श्रवण भक्ती होते, मुखाने नामस्मरण भक्ती होते, त्वचेने स्पर्शताही येतं नामस्मरण. पाचही ज्ञानेंद्रियाने त्याचा आस्वाद घेता येतो. आणि असा जेव्हा पाचही ज्ञानेंद्रिय आम्ही आमचे जागे ठेवू, तेव्हा हे नामामृत आत पडतं आणि हा देह परोपकार वृत्ती होते. आमची वृत्ती पालटते. प्रत्येकावर परोपकार करावा, मी माझा संसार सांभाळावा, त्याच्यातच जगावं, त्याच्यातच मरावं, असं माझं जीवन होत नाही. मी सगळ्याच्या उपयोगी पडणारी परोपकारी बनते. म्हटले 12 पासून बसलेले आहेत खरं, पण मला दिलं टाळ आरतीचं कीर्तन, चिंतन करायचं. एवढं मोठं सांगतेचा दिवस आहे, एवढा उहापोह करायचा 7 दिवसाचा कसा करा. ठीक आहे, आपली देहाची शेवटी मर्यादा आहे. देह किती वेळ बसावा यालाही मर्यादा आहे. म्हणून मी आटोपत घेणार आहे. म्हणून परोपकारासाठी देह पडायला लागतो.
आणि मग कर्म चांगलं, परोपकारासाठी देह झिजवणं म्हणजे चांगलं कर्म आहे. आणि मुखाने नामस्मरण, ज्ञान आणि क्रिया, ज्ञान आणि क्रिया याचा जिथे समन्वय असतो, मुखाने नामस्मरण आणि बाकी ज्ञानेंद्रिया सुंदर कर्म, या दोन्हीचा जेव्हा समन्वय होतो तेव्हा याला म्हणतात कर्म ब्रह्म संपदा. हा शब्द आलेला आहे परमरहस्यामध्ये. याला म्हणतात कर्म ब्रह्म संपदा. माझं कर्म हे ब्रह्मस्वरूप होतं. ब्रह्मस्वरूप असलेलं शुद्ध कर्म हे शिवप्रभूला समर्पित होत असतं, शिवप्रभूला समर्पित होत असतं. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात सकळ जगाचे जीवन, सकळ जगाचे जीवन, जडो डोळा माझे मन्मथ म्हणे हेची ध्यावे, वारंवार जन्मा यावे. एका ठिकाणी म्हणतात संत, अरे जन्म मृत्यू चुकवा म्हणतात. मन्मथ माऊली इथं म्हणतात वारंवार जन्माला येते. कारण एवढं सुंदर जन्म आहे, एवढं सुंदर भजन. मुक्त झाल्यावर काय, देह साधन गेल्यानंतर काय, ना भजन ना पूजन ना भजनातला आनंद. आणि म्हणून हा देह असेपर्यंत परोपकाराच्या अनेक संधी येतात. जाता जाता थोडंसं महत्वाचं सांगणार आहे. हा देह जाण्याच्या आधी आम्हाला बऱ्याच संधी येतात. त्या संधीला ओळखून परोपकार करायचा आहे, माझ्या जीवनाचं सार्थक करायचं आहे. कारण काही तर परोपकार केल्याशिवाय सुटका नाही. अनेकांचं ऋण घेऊन आम्ही जन्माला आलो, काहीतरी फेडून जावं लागेल की नाही. या असं छान भोग घ्यायचे, सगळ्या भोगायचं आणि निघून जायचं असं नाही. इथं चुकतं करून जायचं आहे आम्हाला. आणि म्हणून प्रत्येक काळाची एक हाक असते, प्रत्येक काळाची एक हाक असते. आमचा भारत देश पारतंत्र्यात होता तेव्हा या भारत मातेची हाक होती, अरे मी जखडलेली आहे, इंग्रजाच्या गुलामगिरीत आहे, हे तरुणांनो, भारताच्या तरुणांनो मला मुक्त करा, मला मुक्त करा. हाक होती त्यावेळेस. त्यावेळेस त्या तरुणाने, त्या वेळेच्या माणसांनी ती हाक ऐकली. आपल्या प्राणाची पर्वा न करता इंग्रजाशी लढले, झगडले आणि भारत मातेला स्वतंत्र केलं. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा आमचा मराठवाडा 1 वर्ष निजामाच्या आधिपत्याखाली होता. आम्ही स्वतंत्र झालो नाही, निजामाच्या आधिपत्याखाली होता. तेव्हा या मराठवाड्याच्या भूमीची हाक होती. भारत स्वतंत्र झाला म्हणता म्हणता मराठवाडा मी मुक्त नाही, बंधनात आहे. त्यावेळेस इथल्या क्रांतिकार उठले. नुसते पुरुषच क्रांतिकारक उठले नाही, तर महिला क्रांतिकारकही जाग्या झाल्या. त्यांनी हाक ऐकली. तो होता रझाकाराचा बारा म्हणतात. अजूनही म्हाताऱ्या माणसांना विचारा, आपल्याला सांगतात कसला त्रास होता रझाकारांचा. आणि मग हे स्वामी रामानंद तीर्थाच्या आधिपत्याखाली मराठवाडा मुक्ती संग्राम छेडल्या गेलं. कुणी हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणतं, कुणी मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणतं. हे मुक्ती संग्राम छेडल्या गेलं. त्यावेळेस हे क्रांतिकारक जेव्हा नजरेला पडले की त्यांचा खात्मा व्हायचा, त्यांचा खात्मा व्हायचा. माधवराव टेके म्हणून त्यांचा मुलगा आणि ते बाहेर पडले, त्यांना मारलं. गोदावरीबाई टेके एकटी बाई घरची होती, बुर्जाचा वाडा होता, आत उभा टाकलं
आणि एक 100 100 विरुद्ध म्हणजे विरोधकांना 100 विरोधकाला तिनं मारलं. ही ह्या गोदावरी बैठकीचं कुठं नावही नाही. हे धनगराची महिला होती, यशवंत नावाच्या सैनिकाला. ह्या एवढ्या सुंदर कथा आहेत, पण आपल्याला वेळ नाही आणि आपली आता कॅपॅसिटी नाही. आणि म्हणून मग ह्या क्रांतिकाराला जेवू घालायचं कोण? त्यांना जेवू घातलं हे कळलं तर त्या बाईचं काही खरं नव्हतं. ह्या क्रांतिकाराला घरामध्ये जागा दिली झोपायला हे जर कळलं तर त्या बाईचं काही खरं नव्हतं. तरी पण प्रेम हे माणसाला निर्भय बनवतं. आपल्या मातीवरचं प्रेम होतं म्हणून ते निर्भयतेने सैनिकाला घरात ठेवायच्या, दळून भाकरी करून वाढायच्या. नुसतं पोटालाच वाढायच्या नाहीत, तर त्यांचं मन उल्हासित राहावं, लढण्यासाठी ते प्रेरित व्हावेत, याच्यासाठी जात्यावर मनानी ओव्या गायच्या. पहिली माझी ओवी ग नाना पाटलाला, धाक देऊनी कसा पळविला तांबड्या त्या साहेबाला. दुसरी माझी ओवी ग रामानंद तीर्थाला, आया बाया विनविती धडा दे रे रजवीला. मनाला प्रेरित करायच्या. आणि वेळेनुसार जे वाङ्मय माणसाला प्रेरित करतं ते जगातलं सगळ्यात मोठं साहित्य आहे, सगळ्यात श्रेष्ठ वाङ्मय. ते अडाणीबाईचं का असेना. अशा प्रकारे आम्ही एवढे चांगले पूर्वज आहेत आमचे. आम्हाला एवढं स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग तिथला धर्म टिकवणं कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. खरा धर्म टिकवला पाहिजे. उगीच वेड्यासारखं नाही, वरवरचं काही करून नाही. अंतरात जा, अंतर स्वच्छ करा. शेवटचं चरण म्हटलं की मन्मथ म्हणे हेची ध्यावे, वारंवार जन्मा यावे. कारण वारंवार जन्माला येऊ दे असं कार्य करण्यासाठी, एवढं सुंदर चारित्र्य संपन्न होण्यासाठी. एवढी चारित्र्य संपन्नता निर्माण होणं यालाच देव म्हणतात. मन्मथ म्हणे भू ईश्वर अवतरे. काय भू ईश्वर, धर्तीवर ईश्वर अवतरणं म्हणजे हेच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मन्मथ माऊलीचा ही अभंगवाणी सगळ्यांनी प्रदेह परोपकारी पडण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. खूप वेळ बसलात, हा सांगतेचा दिवस आहे. प्रसाद मिळणारा एवढी दिवस आपण जी सेवा केली, जी केली, ज्यानी त्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो प्रसाद मिळवण्यासाठी नवे त्याचं नाम प्रत्येक शरीराच्या ज्ञानेंद्रियाजवळ ज्यावेळेस आम्ही मोठ्याने भजन गायला लागू तेव्हा निकतत्व एकच सांगायचं राहिलं. जेव्हा भजन गायला लागू तेव्हा आम्ही आनंदित होतो. आनंदित झालो की उड्या मारायला लागतो, नाचायला लागतो. त्यावेळेस आनंद तत्व आमच्यामध्ये निर्माण होतं. आम्ही शिवप्रभूचं वर्णन करताना म्हणतो, सद्गुरुनाथाचं वर्णन करताना म्हणतो, तो सतचित आनंद स्वरूप आहे. तो कसा आहे? सतचित आनंद स्वरूप आहे. त्याच्याही ठिकाणी आनंद तत्व, माझ्याही ठिकाणी आनंद तत्व. आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या अमृत अनुभवामध्ये म्हणतात की आनंद तत्वामध्ये सतचित दोन्ही विलीन आहे. तोही सतचित आनंद स्वरूप, मीही सतचित आनंद स्वरूप. आम्ही सजातीय झालो, एकरूप झालो, मिळण्यासाठी, भेटण्यासाठी नव्हे. मीच शिव झालो. मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहं, न च स्तोत्र जिह्वे घ्राणेन नेत्रे, न च व्योम भूमि तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. एवढी सुंदर अवस्था प्राप्त करायची आहे. ती अवस्था प्राप्त करण्यासाठी जे लागतं ते सगळ्याकडून प्रयत्न हो, असं अभिष्ट चिंतन करून मी माझ्या केलेल्या या कीर्तनरूपी सेवेला विराम देण्यापूर्वी ती श्रोत्याचरणी, सद्गुरूचरणी, महादेवाच्या चरणी
ही सेवा समर्पित करून मी माझ्या कीर्तनाला इथेच विराम देतो. गुरुराज या या